किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी उपीट शिकवणार आहे। ते बिना हळदीचं, हळद न घालता पांढरं उपीट शिकवणार आहे। तर सामुग्री ही आहे, एक कांदा, हिरवी मिरच्या दोन हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या, उडीद डाळ, कोथिंबीर, मीठ 1 चमचाभर, आलं अर्धा इंच किसून आणि ओलं खोबरं सजावटीसाठी। तर आता 1 वाटी रवा घ्यायचा, त्याच्यासाठी 2 वाट्या पाणी उकळायला ठेवायचं एका साइडला। तेल तापवायला ठेवलंय, 4 चमचे तेल घ्यायचं, 4 मोठे चमचे तेल घ्यायचं। त्याच्यात 1 चमचाभर मोहरी घालायची, 1 चमचाभर जिरे घालायचे, मोहरी तडतडल्यावर मिरच्या घालायच्या, कढीपत्ता पण तुम्ही घालू शकता। आज मी कढीपत्ता घातलेला नाही, पण कढीपत्ता घालावा, त्यानं स्वाद छान येतो, वास पण मस्त येतो। आता 1 कांदा घालूया चिरलेला, कांदा गुलाबी होईस्तोपर्यंत तळायचा, गुलाबी होईस्तोपर्यंत हे करायचं, तळायचं। त्याच्यात तोपर्यंत उडीद डाळ घेतली, ही उडीद डाळ घालायची, अर्धा इंच आलं घालायचं। आलं घातल्यामुळं एक प्रकारचा छान सुगंध वास येतो, मस्त खमंग वास येतो, म्हणून आलं घालायचं। हलवायचं, जरा गुलाबी होईल तोपर्यंत तळायचं। मी हा गॅस बंद केलाय, पाणी उकळलंय। कांदा तळला की छान गुलाबी झालाय, कांदा तळला की रवा घालायचा त्याच्यात। खूप जण असं करतात की रवा आधी भाजून घेतात, तसं घेतलं तरी चालेल आणि असं घेतलं तरी चालेल। रवा भाजायचा, रवा चांगला खूप पण ब्राऊन, अगदी ब्राऊन करायचा नाही, थोडा भाजून घ्यायचा। भाजता भाजता त्याच्यातच मीठ घालून घ्यायचं, 1 चमचा मीठ आहे, पोह्याचा 1 चमचा मीठ आहे, आणि थोडीशी साखर टाकायची, चवीला चव येऊ दे म्हणून साखर टाकायची। परत भाजायचं, मी जेवढा भाजते तेवढा तुम्ही भाजा, खूप पण ब्राऊन करायचं नाही, पण भाजायचं, खमंग वास येऊन तोपर्यंत भाजायचं। रव्याचा जसा वास येतो शिरा करताना, वेगवेगळ्या हे करताना, उपीट करताना, लाडू करताना जसा वास येतो तसा वास आला पाहिजे, जास्त ब्राऊन करायचं नाही। पांढऱ्या उपीटाला जास्त ब्राऊन करून चालत नाही, ते पांढरंच राहिलं पाहिजे। आता पाणी घालते, 2 वाट्या पाणी घेतले त्याच वाटीने रव्याच्या, हलवायचं। थोडं मंद आचेवर झाकून टाकून झाकून ठेवायचं, झाकून ठेवायचं।
चांगला रवा फुलला आहे. आपलं उपीट आता तयार आहे. उपीट तयार झाल्यानंतर करूया. त्याच्यावर कोथिंबीर घालू. खोबरं घालूया सजावटीसाठी. हे उपीट आपलं तयार आहे.